रसाळ असं कीर्तन आपण ऐकत आहात। काल माझ्या दुर्भाग्याने मी काल या कीर्तनाला येऊ शकलो नाही, पण आज आवर्जून आलो आहे आणि माझ्याकडे जबाबदारी दिली अमित भैयांनी की अवंतिकाताईंचा परिचय करून द्या। स्मरणशक्तीचा विषय त्यांनी केला आणि मी खरं उशीर झाला थोडा यायला, पाठ करत होतो तुमचा परिचय, पण तो एवढा मोठा आहे की तुम्हाला पाठ करणं अवघड झालं। म्हटलं आता आयुष्यभर मुलांच्या कॉप्या पकडल्या, पण आज आपण कॉपी करून पाहावी म्हणून हरिभक्तपरायण डॉक्टर सौभाग्यवती अवंतिका अभिजित टोळे यांचं कीर्तन आपण काल ऐकलं, आजही ऐकत आहात। या सध्या मुंबई विद्यापीठामध्ये कीर्तनशास्त्र विभागात निमंत्रित व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत। म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये कीर्तनशास्त्र हा एक आयाम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये या निमंत्रित व्याख्याता म्हणून त्या ठिकाणी तिथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात। त्यांनी तिरुपतीच्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातून संस्कृत व्याकरणात PhD ही पदवी प्राप्त केलेली आहे। ते संस्कृत आपण त्यांचा श्लोक आपण ऐकतात, त्यांचा उच्चार आपण ऐकतो, अतिशय सुस्पष्ट असे उच्चार आपल्याला त्यांचे ऐकायला मिळतात। ते संस्कृत हा त्यांचा आवडता विषय आहे, त्यांनी त्यामध्ये PhD केलेली आहे। रामटेक इथून MA संस्कृत व्याकरण या विषयामध्ये त्यांनी प्रथम श्रेणी आणि सुवर्ण पदक त्यामध्ये त्यांनी प्राप्त केलेलं आहे। त्यांच्यावर बालपणापासून आध्यात्मिक संस्कार झाले होते, त्यामुळेच शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात उज्ज्वल यश त्यांनी प्राप्त करून कीर्तनाचा मार्ग निवडला। वयाच्या 11व्या वर्षीपासून ते कीर्तन करीत आहेत आणि मला अभिमान आनंद याचा असा वाटतो की मी ज्या विचारधारेत काम करतो त्याच विचारधारेतल्या आमच्या अवंतिकाताई आहेत। त्यांचं माहेर नागपूर आहे आणि आमच्या संघाच्या कार्यकर्त्यांचं पंढरपूर म्हणजे नागपूर आहे आणि अतिशय त्यांचे घर, त्यांचं माहेर हे संघाचंच घर आहे। त्या स्वतःही राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या आहेत। राष्ट्रसेविका समितीची शिबिरं त्यांनी केलेली आहेत। राष्ट्रसेविका समितीच्या शिबिरामध्येच त्यांनी कीर्तनाचे धडे सुरुवातीला गिरवलेले आहेत। वयाच्या 12व्या वर्षापासून कीर्तन सेवेस त्यांनी प्रारंभ केला। नागपूरच्या शक्तीपीठातून त्यांनी नारदीय कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे। संत पूजन हे अर्चनाताई संदीप मोहिते या करतील, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं।